छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झालेली आहे। वातावरण गरम झालेलं आहे। आरोप प्रत्यारोपाच्या फैरी सुरू झाल्या आहेत आणि आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर शहरातले सगळे नामवंत नेते, सगळ्या पक्षाचे पदाधिकारी नेते आहेत आणि आपण त्यांच्याशी बोलणार आहोत की ही महानगरपालिका नेमकं कुणाला ताब्यात घ्यायची आहे। सुरुवातीला मी भाजपकडे जातोय, त्यानंतर शिवसेना, मग एमआयएम, शिवसेना सगळ्यांकडे। तर बरोबर, चला एकेकाला बोलूयात। काय सांगाल की या निवडणुकीमध्ये कोणते प्रचारासाठीचे मुद्दे आहेत जेणेकरून महानगरपालिकेमध्ये तुम्हाला विजय मिळवावासा वाटतो? सर, आमच्या समोर एकच प्रश्न आहे, विकासाचा प्रश्न आहे, विकासाचा मुद्दा आहे। आणि आपण पाहताय की 1,12,000 कोटींचे उद्योग ज्या DMIC मध्ये येत आहेत त्यातला 1 लाख पगार मिळणारा जो कर्मचारी आहे तो त्याला नोकरी माझ्या मुलाला तिथे मिळणार आहे। बाहेरच्याला मिळाली तर तो माझ्या कॉलनीत राहायला येईल, माझं घर भाड्याने घेईल, माझं घर भाड्याने घेतलं मला भाडं मिळेल, माझ्या घरात तो राहिला तर तो दळायला माझ्या भावाच्या गिरणीत जाईल, त्याची गाडी दुरुस्त करायला माझ्या भावाच्या गॅरेजमध्ये जाईल। हे सगळं जर करायचं असेल तर मित्रांनो, आम्हाला एक सुनियोजित, शांत आणि चांगलं शहर द्यायचं असेल तर माननीय देवाभाऊच्या नेतृत्वामध्ये भारतीय जनता पार्टीला निवडलं पाहिजे। एक विचार घेऊन लढणारी पार्टी, विकास आणि पारदर्शकता देणारी पार्टी ही भारतीय जनता पार्टी आहे। त्याच्यामुळे विश्वास, पारदर्शकता आणि विकासाचा बिंदू घेऊन केंद्र, राज्य आणि शहरामध्ये ट्रिपल इंजिन आपण जर दिलं तर अतिशय सुंदर, उत्तम आणि सुनियोजित शहर या छत्रपती संभाजीनगरकरांना देण्याचा मानस आमचा आहे। तुमच्या समोर आव्हान कुणाचं आहे? आमच्या समोर आव्हान कुणाचंच नाहीये। आमच्या समोर आव्हान जे राहिलेलं होतं ते उबाटा आणि MIM होतं, ज्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या नावापासून विरोध सुरू केला। ते विकासाच्या सगळ्या पैशांमध्ये, सगळ्या योजनांमध्ये, केंद्राने दिलेलं भूमिगत गटार असो किंवा घनकचऱ्याची योजना असो किंवा समांतरची योजना, सगळ्यामध्ये पैसे खाऊन या शहराची वाट लावली। शहराचा विकास आराखडा 20 वर्ष होऊ दिला नाही, तो आपल्या देवाभाऊंच्या नेतृत्वात आम्ही आता मंजूर करून घेतलेला आहे। अन्यथा आमच्या शहराचे रस्ते रुंद झाले असते, ड्रेनेज झालं असतं, भूमिगत गटार झालं असतं, पण या लोकांनी इतके पैसे खाल्ले। आम्ही छोटा भाऊ असल्यामुळे आवाज करू शकत नव्हतो, पण आता आम्ही मोठे भाऊ आहोत। आम्ही आता खमकेपणाने शहराचा विकास अगदी खणखण वाजून